तर राम राम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। सो मित्रांनो, आज आहे शनिवार 7 जून 2025। सो आज मित्रांनो आपण नीलम लाईन्स अँड गारमेंट्स या कंपनीचे मित्रांनो जे काही क्वार्टर 4चे रिझल्ट्स आहेत त्याचा आपण ॲनालिसिस या ठिकाणी करणार आहोत। रिझल्ट्स कसे लागले, काय काय इम्पॉर्टंट अनाउन्समेंट झाले त्याविषयी आपण चर्चा करूया। अशा पद्धतीचे जे काही व्हिडिओज आहेत मित्रांनो ते मी या ठिकाणी वारंवार आणण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण क्वार्टरली रिझल्ट जे आहेत त्यांचा आपण ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करू। सो एक स्मॉल कॅप कंपनी आहे मित्रांनो, बघू शकता काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स तर या ठिकाणी मित्रांनो झालेले नाही आहेत, म्हणजे कोणत्याही पद्धतीचा डिव्हिडंड बोनस या ठिकाणी कंपनीने काय केलेला नाही आहे, डिक्लेअर या ठिकाणी केलेला नाही आहे। ज्या काही मित्रांनो अनाउन्समेंट्स होत्या त्या अत्यंत नॉर्मल अनाउन्समेंट्स या ठिकाणी होत्या। सो चला आता बघूया की ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचे जे काही क्वार्टरली रिझल्ट्स आहेत ते कसे राहिलेले आहेत। सो मित्रांनो बघा, सगळ्यात पहिला तुम्हाला नावावरूनच कळालं असेल की कंपनी जी आहे मित्रांनो ते गारमेंट किंवा एक टेक्सटाईल सेक्टरची कंपनी आहे, हे तुम्हाला नावावरूनच कळालं असेल। जर तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही जाऊन या ठिकाणी बघू शकता, यांचे जे काही डिटेल प्रोडक्ट्स वगैरे जे आहेत ओके त्यांची सगळी माहिती या ठिकाणी दिलेलं आहे। टेक्सटाईल सेक्टरची कंपनी आहे, त्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी जाऊन वाचू शकता। सो चला आता आपण बघूया मित्रांनो ह्या कंपनीचा जो काही क्वार्टरली रिझल्ट आहे तो ह्या ठिकाणी कशा पद्धतीने आलेला आहे ओके। सो बघा, मार्च क्वार्टरमध्ये बघू शकता मित्रांनो 73 कोटींची सेल्स होती, एक्सपेन्सेस 68 कोटींचे होते, 6 कोटींचा ऑपरेटिंग प्रॉफिट आहे आणि ऑदर इन्कमचा जर विचार केला 1 कोटीचे ऑदर इन्कम, 3 कोटींचा इंटरेस्ट कंपनीने पे केलेला आहे, नेट प्रॉफिट मित्रांनो 2 कोटी आलेला आहे ओके। सो जर आपण विचार केला मित्रांनो मागील सप्टेंबर क्वार्टरचा, तर सप्टेंबर क्वार्टरच्या हिशोबाने जर तुम्ही बघितलं तर प्रॉफिट मित्रांनो जे काय आहेत नेट प्रॉफिट ते ऑलमोस्ट या ठिकाणी काय झालेले दुप्पट झालेले आहेत। वार्षिक स्तरावर कंपनीचा परफॉर्मन्स बघूया, 110 कोटींची सेल्स, 100 कोटींचे खर्च, 10 कोटींचा ऑपरेटिंग प्रॉफिट, ऑदर इन्कम मित्रांनो 1 कोटी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ओके। आणि इंटरेस्ट मित्रांनो 6 कोटीची कंपनीने पे केले आहेत आणि नेट प्रॉफिट मित्रांनो 3 कोटीचा झालेला आहे, जो मागील वर्षापेक्षा मित्रांनो 1 कोटीने जास्त या ठिकाणी वाढून आलेला आहे। सो कंपनीचे जे काही रिझल्ट्स आहेत मित्रांनो ते ठीकठाक या ठिकाणी लागताना आपल्याला कुठेतरी दिसत आहेत, चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स कंपनीने या ठिकाणी दाखवलेला आहे। सो सध्याच्या लेवलवरती ह्या स्टॉकचं जर प्राइस मित्रांनो तुम्ही भेटलं 27 रुपये 60 पैसे आहे, ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे का? सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जे काही टेक्सटाईल सेक्टरच्या कंपनीज असतात त्या मी इन्व्हेस्टमेंट करायला त्यामध्ये काय देतो, सरळ नकार देतो। मी अशा कंपनीज कधीही रेकमेंड करत नाही आणि त्यातल्या त्यात मित्रांनो अशा कंपनीज ज्या स्मॉल कॅप कंपनी आहेत ओके। कंपनी मित्रांनो प्रॉफिटेबल कंपनी आहे, पण मित्रांनो जे काही सेक्टर आहे ते अत्यंत रिस्की सेक्टर आहे। अर्थातच व्हॅल्युएशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही बघितलं, फंडामेंटली जर तुम्ही बघितलं तर स्टॉक खूप चांगला आहे, फंडामेंटली स्ट्रॉंग आपल्याला दिसतोय, बट सेक्टर जे आहे मित्रांनो ते विश्वास ठेवण्याइतकं म्हणजे चांगलं सेक्टर असं नाही आहे ओके। माझ्या मते दुसरा कोणता तरी सेक्टरचा जर असता तर कदाचित आपण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा केली असते, पण टेक्सटाईल सेक्टर आणि जे काही मित्रांनो रिअल इस्टेट सेक्टर आहेत अशा सेक्टरशी ज्या काही जुडलेल्या कंपन्या असतात जनरली मी त्यांच्यामध्ये काय करत नाही, हात घालत नाही ओके। सो तुम्हाला सुद्धा हाच सल्ला राहील की तुम्ही ह्या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता, पण माझ्या मते जनरली तुम्ही ह्या स्टॉकला अवॉइडच करा। फंडामेंटल्स सध्या चांगले दिसत आहेत, पण भविष्यामध्ये जे फंडामेंटल्स चांगले राहतील ह्याची काही सुद्धा गॅरंटी या ठिकाणी नाही आहे ओके। आणि ऑलमोस्ट आणि सायमल्टेनियसली मित्रांनो काय असतं की अशा ज्या काही कंपनीज असतात ओके त्या खूप जास्त वोलॅटाईल असतात। जर तुम्ही लॉंग टर्मचा अशा कंपन्यांचा परफॉर्मन्स बघितला तर तुम्ही परफॉर्मन्स बघू शकता किती वोलॅटाईल चार्ट्स ह्या स्टॉक्सचे मित्रांनो असतात। सो जनरली काय करा, अशा कंपनीज अवॉइड करा। सो आशा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाइम। थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू।